नमस्कार, यश कम्प्युटर खानापूर या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आधार कार्ड मधील जन्मतारीख कशा प्रकारे बदलायची किंवा जन्मतारीख बदलण्यासाठी कोणती डॉक्युमेंट आवश्यक आहेत आणि त्यासाठी तुम्हाला घरी बसून करू शकता किंवा वेबसाईट वरती कोणत्या करू शकता किंवा एनरोलमेंट सेंटर मध्ये करू शकता, कशा प्रकारे करू शकता आधार कार्ड मधील जन्मतारीख हे तुम्हाला मी सांगणार आहे। किंवा YouTube वरती भरपूर व्हिडिओ आहेत की ते सांगतात की घरी बसून तुम्ही आधार कार्ड अपडेट करू शकता, आधार कार्डचं नाव चेंज करू शकता, आधार कार्ड जन्मतारीख चेंज करू शकता। तर या सगळ्या खरं काय आणि खोटं काय किंवा अचूक माहिती याच चॅनल वरती तुम्हाला मिळेल। तर आधार वरील जन्मतारीख कशी बदलायची आणि त्यासाठी डॉक्युमेंट काय लागतील हे आपण आज या व्हिडिओ मध्ये पाहणार आहे। पहिली गोष्ट महत्त्वाची आहे की आधारची जन्मतारीख ही तुम्ही फक्त आणि फक्त एकच वेळा बदल करू शकता। किती वेळा? एक वेळा फक्त। नाव तुम्ही दोन वेळा बदलू शकता। त्यानंतर पत्ता तुम्ही कितीही वेळा बदलू शकता, अनलिमिटेड। जेंडर मेल फिमेल तुम्ही एकच वेळा बदलू शकता। अशा प्रकारे या आधार मध्ये बदलाला क्रायटेरिया आहेत। ओके, त्यानंतर आज आपण बघणार आहे की जन्मतारीख कशी बदलायची। तर जन्मतारीख बदलण्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा जन्माचा दाखला पाहिजे आणि जन्माच्या दाखल्यावरती जे स्पेलिंग आहे तेच आधारवर पाहिजे, तेच नाव पाहिजे जसं आहे तसं, आणि ते पण इंग्लिश मध्ये जन्माचा दाखला पाहिजे। त्यानंतर स्वतः व्यक्ती तिथं पाहिजे आणि जुनं आधार कार्ड पाहिजे। एवढी माहिती असेल तर तुमच्याकडे एवढे कागदपत्र असेल आणि सगळे कागदपत्र ओरिजिनल पाहिजेत। जुनं आधार कार्ड तेवढं झेरॉक्स असेल तरी चालेल, बाकीचे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला ओरिजिनल पाहिजेत। गव्हर्नमेंट अधिकाऱ्यांना सर्टिफाय केलेले डॉक्युमेंट तुम्हाला पाहिजे। आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो की जन्मतारीख बदल करण्यासाठी काही आधार सेंटर्स जे असतात ते जास्त पैसे मागतात किंवा काही करतात। तर अशा कुठल्याही माहितीला फ्रॉड व्यक्तींना बळी पडू नका, कुणालाही पैसे देऊ नका। जर तुमच्याकडे योग्य डॉक्युमेंट असेल तर तुम्ही 100 रुपयामध्ये तुमचे आधार कार्ड काय करू शकता, बदल करू शकता। आणि जवळचं आधार सेंटर कुठे आहे ते शोधण्यासाठी आपण पुढे बघूया। चला तर मित्रांनो बघूया, आधार अपडेट करण्यासाठी आपण जवळचे आधार सेंटर म्हणजे तुमच्या लोकेशनच्या जवळचे आधार सेंटर कसे शोधावे। तर ते आधार सेंटर शोधण्यासाठी या ठिकाणी गुगल क्रोम वरती क्लिक करा आणि गुगल क्रोम वरती या ठिकाणी तुम्ही सर्च करा आधार। गुगल वरती आधार सर्च केल्यानंतर जी एक नंबरला जी वेबसाईट तुम्हाला दिसेल त्या वेबसाईट वरती तुम्ही क्लिक करा। क्लिक केल्यानंतर या ठिकाणी इथं तुम्हाला दिसेल माय आधार या ऑप्शन वरती क्लिक करा। क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला दिसेल की आधार सीडिंग स्टेटस, या आधार सीडिंग स्टेटस वरती तुम्ही क्लिक करा। या ठिकाणी क्लिक करा। क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे पेज ओपन होईल। तुम्ही स्क्रोल करा। स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही काय करायचं आहे, या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे, लोकेट एनरोलमेंट सेंटर। या ऑप्शन वरती तुम्ही क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला भारताचा मॅप दिसेल। तर त्या भारताच्या मॅप मध्ये आपल्याला या ठिकाणी इथं वेगळ्या प्रकारचे सेंटर शोधण्यासाठी तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत। तर त्यातला तुम्हाला निवडायचा आहे। तर याचं नाव आहे पिन कोड, सर्च बाय पिन कोड। या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुमचा पिन कोड या ठिकाणी टाइप करायचा आहे। मी या ठिकाणी पिन कोड टाइप केला आणि सर्च बटन वरती क्लिक करायचं आहे। सर्च बटन वरती ज्यावेळी आपण क्लिक करतोय त्यावेळी इथून या ठिकाणी स्क्रोल बटन आहे, तर त्या स्क्रोल बटन वरती असं क्लिक करून खाली ओढल्यानंतर तुम्हाला इथं जेवढे या पिन कोड मध्ये आधार सेंटर्स आहेत त्या सगळ्यांची नावं आणि त्यांचा ऍड्रेस तुम्हाला या ठिकाणी दिसेल। बघा इथं अशा प्रकारे तुम्हाला जे सेंटर जवळ आहे त्या ठिकाणी तुम्हाला या पत्त्यावरून तुम्हाला समजेल की तुमच्या जवळचं सेंटर कोणतं आहे। त्या ठिकाणी तुम्ही व्हिजिट देऊन तुमच्या आधारचं काम करू शकता। धन्यवाद।